नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सोनवणे आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज एमपीएससी मार्फत जी जाहिरात आलेली आहे महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 त्या जाहिरातीबद्दल आपण आज थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत। ज्या जाहिरातीमध्ये राज्यसेवा अंतर्गत येणारी पदे ती किती आहेत, त्यासोबतच स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आणि वनसेवा यांचा पण पदांचा विश्लेषणाचा भाग आपण आज थोडक्यामध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। जी परीक्षा आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जिची एकूण 274 पदे, लक्षात घ्या एकूण जी पदे आहेत 274 आहेत, त्यापैकी राज्यसेवेअंतर्गत 205 पदांचा अंतर्भाव आहे। महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा एकूण 26 पदांचा अंतर्भाव आहे आणि महाराष्ट्र वनसेवा याकरिता एकूण 43 पदांचा अंतर्भाव आहे। तर एकूण जाहिरातीमध्ये नेमका पदांच्या सोबतच बाकीचा तपशील कशा प्रकारे आहे आपण थोडक्यात माहिती घेऊ। तारीख जी आहे तर तुम्हाला अर्ज जे सादर करायचे आहेत, तर अर्ज सादर करण्यासाठीची जी लिंक आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्यासोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण तुम्हाला ती लिंक मिळून जाईल। तर तिथे तुम्हाला जो अर्ज दाखल करायचा आहे 5 जानेवारी 2024 पासून अर्ज सुरू होत आहेत आणि जो शेवटचा दिनांक आहे 25 जानेवारी 2024 रात्री 11:59 लिंक बंद होईल। आणि तुम्हाला जे वीज शुल्क भरायचं आहे तर 25 जानेवारी 2024 रात्री 11:59 पूर्वी तुम्हाला ते भरायचं आहे, लक्षात घ्या। तुम्हाला स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे पण पेमेंट करता येतं, त्यासोबतच तुम्ही ऑनलाईन पेमेंट पण करू शकता। हा झाला पेमेंटचा भाग, परंतु इतर ज्या गोष्टी आहेत तर त्या महत्त्वाच्या बाबीकडे आपण जाऊया। त्यांनी पूर्व परीक्षेसोबतच पूर्व परीक्षेबद्दल तर तुम्हाला माहिती दिलेलीच आहे, 28 एप्रिल रोजी होणार आहे। त्यासोबत त्याच्या ज्या मुख्य परीक्षा आहेत तर मुख्य परीक्षेसाठीचा पण इथे शेड्यूल दिलेला आहे त्यांनी की राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे 2024 ची दिनांक 14 ते 16 डिसेंबर 2024 ला होणार आहे। म्हणजे जर तुम्ही वेळ जर बघितला तर एप्रिल महिन्याच्या नंतर किमान 7 ते 8 महिन्याचा कालावधी मिळतो की जिथे तुम्ही मुख्य परीक्षेची मेन्सची एक्झामची तयारी तुम्ही करू शकता। स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 23 नोव्हेंबर 2024, त्यासोबतच वनसेवा मुख्य परीक्षा 28 आणि 31 डिसेंबर 2024 अशा प्रकारे त्यांनी दिलेला आहे। म्हणजे मुख्य परीक्षेचा पण जो शेड्यूल आहे तो ऑलरेडी फिक्स आहे। इथे आरक्षणाचा भाग दिलेला आहे, आरक्षणासंबंधीची जी PDF आहे पूर्ण ती ऑलरेडी आपण त्याबद्दल माहिती दिलेली आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलला त्याची PDF पण अपलोड केलेली आहे आणि MPSC वर पण तुम्हाला त्याचा पूर्ण विश्लेषणाचा भाग मिळून जाईल, तो एकदा बघून घ्या। तत्पूर्वी इथे काही माहिती दिलेली आहे की जी वयोमर्यादा आहे तर वयोमर्यादा किती असायला हवी, तर अराखीव जो खुला गट आहे अनरिझर्व्ड कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना 38 वर्ष मॅक्झिमम पर्यंत ते अर्ज करू शकतात। मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अनाथ या प्रवर्गातील विद्यार्थी असतील तर 43 वर्ष वयापर्यंत ते भरू शकतात। जर स्पोर्ट कॅन्डिडेट असेल तर अराखीवमध्ये 43 आणि मागासवर्गीयामध्ये 43, त्यासोबतच माजी सैनिक असेल तर अराखीवमध्ये 43 आणि मागासवर्गीयामध्ये 43, दिव्यांग उमेदवाराला 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा दिलेली आहे, लक्षात घ्या। शैक्षणिक अर्हता तर राज्यसेवेमध्ये जी पदे आहेत त्या पदांकरता स्पेशली इथे 2 पदांच्या बाबतीमध्ये दिलेलं आहे की ह्या 2 पदांच्या बाबतीमध्ये इतर पदांना तुम्ही कुठल्याही क्वालिफिकेशन म्हणजे दिलेलं आहे, हे खालची 2 पदे सोडून म्हणजे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ आणि उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ ही 2 पदे सोडली तर इतर पदांसाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्यता केलेली इतर अर्हता तुम्हाला ग्राह्य आहे। परंतु ही जी 2 पदे आहेत सहाय्यक संचालक आणि उद्योग उपसंचालक, इथे महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ आणि इथे तांत्रिक गट अ, यासाठी तुम्हाला पहिल्या पदासाठी वाणिज्य शाखेची स्नातक पदवी किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अँड वर्क्स अकाउंट यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण असायला हवं। साविधिक विद्यापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञेसह पदव्युत्तर पदवी। म्हणजे ह्या पदासाठी किमान तुमच्याकडं कॉमर्स ह्या रिलेटेड तुमचं क्वालिफिकेशन असायला पाहिजे। आणि उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ साठी
अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील सार्वजनिक विद्यापीठाची पदवी. म्हणजे इथं तुम्हाला ह्या तांत्रिक पदासाठी एकतर सायन्स ग्रॅज्युएट पाहिजे किंवा इंजिनिअरिंग त्या बाबतीमध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे इथे काही क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया दिलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र वनसेवामधील सहाय्यक वनसंरक्षण पदाकरिता आणि वनक्षेत्रपाल पदाकरिता इथे दिलेलं आहे. तर कमीत कमी एका विषयाची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी कुठले? वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या, पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र, कृषी, अभियांत्रिकी यातील स्नातक पदवीधर म्हणजे इत्यादीपैकी तुमचं एखादं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही वनसंरक्षकसाठी एलिजिबल आहात. वनक्षेत्रपालसाठी तुम्हाला वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्याशास्त्र, कृषीशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील विज्ञान शाखेची पदवी किंवा विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक. विज्ञान शाखेच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे पदवी असेल तर किमान त्याच्यामध्ये तुम्हाला गणित विषयासह पदवीधारक तुम्ही असायला हवं. विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. असे एक काय केले त्यांनी क्वालिफिकेशनचे क्रायटेरिया दिलेत हे एकदा तुम्ही बघून घ्या. इथे पण काही दिलेले तुमचं बी मध्ये जर असेल ॲटोमोबाईल, टेक पॉवर, प्रोडक्शन, मेटलर्जी अँड मटेरियल, टेक्स्टाईल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन, बायोटेक्नॉलॉजी, बी फार्मसी, बीटेक फूड सायन्स तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या पदासाठी पात्र करण्यात येतं. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा यासाठी तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी म्हणजे तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुमचं काय सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी काय आहात एक प्रकारे पात्र आहात. त्यासोबतच त्याच्या रिलेटेड म्हणजे समतुल्य ज्या दिलेल्या आहेत त्या पदवीशी समतुल्य पण एक प्रकारे त्यांनी तिथे काय केले ग्राह्य धरले. म्हणजे सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट आहे, स्ट्रक्चरल आहे, सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल आहे, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आहे. हे पण त्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी त्यांनी एक प्रकारे पात्रता ग्राह्य धरलेली आहे. पुढे आता इथे एक प्रकारे तुम्हाला वनक्षेत्रपाल आणि सहाय्यक वनसंरक्षक या पदासाठी उंची आणि इतर बाबी दिलेल्या आहेत. फिजिकलचा हा फिजिकलचा क्रायटेरिया तुमचा कंप्लीट पाहिजे. आणि ह्या दोन पदांसाठी ॲक्च्युली त्यांनी दिलेलं आहे की या दोन पदांसाठी दिव्यांगासाठी कुठलीही जागा नाही आहे. पुढे त्यांनी दिलेला आहे तो भाग मी तुम्हाला दाखवेल पुढे. तत्पूर्वी आपण इथे बघूया की जे फिजिकलचा क्रायटेरिया नेमका काय दिला आहे. तर इथे तुम्ही बघाल पुरुष उमेदवार असतील तर अनुसूचित जमाती व्यतिरिक्त जे उमेदवार आहेत त्यांना उंची लागते 163 सेंटीमीटर अनवाणी म्हणजे पाय चप्पल वगैरे बूट वगैरे न घालता किमान तुमची उंची 163 सेंटीमीटर पाहिजे. आणि छाती जी आहे पुरुषांची न फुगवता 79 सेंटीमीटर किमान पाहिजे आणि फुगून त्याच्यामध्ये किमान 5 सेंटीमीटर अधिक म्हणजे 79 जर किमान धरली तुम्ही तर 84 जी आहे ती फुगून पाहिजे लक्षात घ्या. त्यासोबतच अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार असेल तर उंची 152.5 सेंटीमीटर अनवाणी असायला हवं म्हणजे विदाऊट काही म्हणजे चप्पल बूट वगैरे न घालता 152.5 सेंटीमीटर त्याची हाईट असायला हवी. छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगून त्याच्यामध्ये +5 करा म्हणजे किमान 84 फुगून असली पाहिजे. तर असं दिलंय पुरुषांसाठी. महिलांकरिता उंची जी आहे तर 150 सेंटीमीटर दिली आहे लक्षात घ्या. कोणत्या अनुसूचित जमाती व्यतिरिक्त जर असतील तर त्यांना 150 सेंटीमीटर किमान हाईट असायला हवी. आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातील महिला उमेदवार असतील तर 145 सेंटीमीटरपेक्षा हाईट त्यांची कमी नसायला हवी. दृष्टीसाठी दिलेलं आहे. त्यासोबतच जे सहाय्यक वनसंरक्षण गट अ करिता पुरुष आणि महिला उमेदवारांची अनुक्रमे 25 किलोमीटर आणि 14 किलोमीटर म्हणजे पुरुषांना 25 किलोमीटर काय करायचं एक प्रकारे 4 तासात चालायचं आहे आणि महिलांना 14 किलोमीटर 4 तासात चालायचं आहे.
त्यासोबतच वनक्षेत्रपालकरिता पुरुषांना 25 किलोमीटर आणि महिलांना 16 किलोमीटर 4 तासामध्ये चालून पूर्ण करायचं आहे. चालण्याची तुमची जी शारीरिक क्षमता आहे ती एक प्रकारे काय इथे बघण्यात येईल. परीक्षेचे जे एकूण टप्पे आहेत तर राज्यसेवेसाठी माहितीच आहे आपल्याला की पूर्व परीक्षा आहे, त्यानंतर मुख्य परीक्षा असते आणि मुलाखत असते. त्याच प्रकारे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आणि वनसेवेसाठी पण तशाच प्रकारे दिले, फक्त गुणांचा जो भाग आहे तो थोडा वेगळा आहे. संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे ती 400 गुणांची आहे. त्यामध्ये पार्ट ए आणि बी. पार्ट ए मध्ये पूर्ण जीएसचा पेपर असेल 200 गुणांचा, पार्ट बी मध्ये सीसॅटचा पेपर असेल आणि पूर्व परीक्षेच्या गुणांच्या बेसिसवर म्हणजे पहिला पेपर जो आहे जीएस त्या पेपरच्या बेसिसवर तुमचं कट ऑफ ठरेल आणि कट ऑफच्या बेसिसवर तुमचं मुख्य परीक्षेसाठी सिलेक्शन होईल. सीसॅट जो आहे हा फक्त क्वालिफाईंग आहे. त्या सीसॅट विषयामध्ये किमान तुम्हाला 33% गुण मिळायला पाहिजे. म्हणजे 200 गुणांचा जो पेपर आहे त्यात किमान तुम्हाला 66च्या पुढे मार्क म्हणजे किमान 66च्या पुढे जर मार्क असतील तर तुमचा पहिला जीएसचा पेपर चेक होईल आणि त्या गुणांच्या बेसिसवर तुमचं मुख्य परीक्षेसाठी सिलेक्शन होईल. तर राज्यसेवा मुख्य परीक्षेला 800 गुणांचा अंतर्भाव आहे. मुलाखत आहे 100 मार्काची. स्थापत्य अभियांत्रिकी सेवेसाठी मुख्य परीक्षेला 400 गुण आहेत आणि 50 गुणांचा मुलाखतीचा भाग आहे. वनसेवेसाठी 400 गुणांची मुख्य परीक्षेचा भाग आहे, त्यासोबतच 50 गुणांचा मुलाखतीचा भाग दिलेला आहे. अशा प्रकारे एक प्रकारे परीक्षेचे जे टप्पे आहेत ते इथे दिलेले आहेत. इथे तुम्हाला काय काय असायला हवं, कागदपत्र कुठले अपलोड करायचे त्या बाबतीत दिलेलं आहे. इथे मी जास्त वेळ घेत नाही. फक्त तुम्हाला जे अर्ज सादर करायचा आहे तर mpsconline.gov.in यावर जेव्हा तुम्ही जाल mpsconline.gov.in या वेबसाईटला गेल्याच्या नंतर तुम्ही जर प्रोफाईल क्रिएट केली नसेल तर सुरुवातीला प्रोफाईल क्रिएट करा. प्रोफाईल क्रिएट केल्याच्या नंतर तुम्हाला आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करा आणि त्यानंतर तुमचं चेक एलिजिबिलिटी करा. ह्या पदांसाठी ज्या पदांसाठी तुम्ही एलिजिबल असाल त्या पदांसाठी तुम्हाला तिथे एलिजिबिलिटी म्हणजे तुम्ही एलिजिबल आहात अशा प्रकारे यू आर एलिजिबल फॉर द पोस्ट असं येतं. ते झाल्याच्या नंतर तुम्ही पुढे अर्ज सबमिट करून पेमेंट वगैरे भरून त्या पदासाठी तुमचा अर्ज पूर्ण करू शकता. तर अशा प्रकारे इथे दिलेलं आहे. ओपनचा जो कॅन्डिडेट आहे त्याला 544 रुपये फीस आहे. मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल, अनाथ असेल, दिव्यांग असेल तर 344 रुपये फीस आहे. अशा प्रकारे फीसचा जो भाग आहे तो इथे दिलेला आहे. बाकीच्या गोष्टी मी सांगितल्यात, मुख्य परीक्षेचा प्रवेशाचा भाग कसा आहे आणि इतर गोष्टी. इथे जागेचा भाग दिलेला आहे. राज्यसेवेची एकूण जी 205 पदे आहेत तर 205 पदांचं इथे पूर्ण विश्लेषण दिले. त्यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, गट अ याची एकूण 27 पदे आहेत. सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ एकूण 40 पदे आहेत. त्यासोबत सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 2 गट अ साठी 3 पदे आहेत. उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ साठी एकूण 7 पदे आहेत. त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त गट अ साठी एकूण 2 पदे आहेत. मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी गट ब साठी एकूण 19 पदे आहेत. सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब साठी एकूण 21 पदे आहेत. त्यानंतर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब साठी 1 पद आहे. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब साठी एकूण 3 पदे आहेत. सरकारी कामगार अधिकारी गट ब साठी एकूण 2 पदे आहेत. सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, संशोधन अधिकारी, गृहप्रमुख प्रबंधक गट ब साठी एकूण 4 पदे आहेत. निरीक्षण अधिकारी पुरवठासाठी एकूण 76 पदे आहेत. गट ब मधलं पद आहे ते. ठीक आहे. आतापर्यंत हा राज्यसेवेचा भाग होता. पुढे महाराष्ट्र वनसेवा परीक्षे अंतर्गत सहाय्यक वनसंरक्षक गट अ साठी एकूण 32 पदे आहेत. वनक्षेत्रपाल गट ब साठी एकूण 11 पदे आहेत. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मृद व जलसंधारण विभाग एकूण 26 पदे आहेत. याच्यातली उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट अ साठी 6 पदे, जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब साठी एकूण 20 पदे असा त्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. तर पदांचा जवळपास पूर्ण भाग आपण याच्यात सांगितलाय. मला जे तुम्हाला सांगायचं होतं की इथे तुम्हाला दिसेल वनसंरक्षक आणि वनक्षेत्रपाल
महाराष्ट्र वन सेवा परीक्षेसाठी दिव्यांग उमेदवार इथे पात्र नाहीत, इथे त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे दिव्यांग जे उमेदवार आहेत त्यांनी ह्या बाबी एकदा काळजीपूर्वक बघा. अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला सर्व गोष्टींची इथे माहिती मिळून जाईल. तर अशा प्रकारे हा जवळपास आजचा जो जाहिरातीचा भाग होता तो अशा प्रकारे आहे. आता याचा जो सिलेबस आहे तो आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला ऑलरेडी तिथे दिलेला आहे. तुम्ही MPSCच्या वेबसाईटवरून पण तो डाउनलोड करू शकता. परंतु त्यासोबतच इतर पण ज्या बाबी आहेत त्यासाठी आपण नक्की पुन्हा येऊया. याचं जे अपडेट असेल इतरही म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका स्वरूप जे आहे त्या बाबतीमध्ये आपण पुन्हा एकदा जर तुम्हाला आवश्यकता असेल तर त्या बाबतीत पण आपण एखादा व्हिडिओ नक्कीच बनवू. परंतु यासोबतच MPSC अंतर्गत येणाऱ्या पुढच्या जेवढ्या परीक्षा आहेत त्याबद्दल नक्कीच आपण मार्गदर्शन करूया. याच्यामध्ये लक्षात घ्या, जाहिरातीमध्ये भरपूर पदे तुम्हाला दिसत नसतील तर सध्याच्या परीक्षेपुरती जी जाहिरातीत पदे दिलेली आहेत त्या पदांना धरूनच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. याच्यानंतर यात कदाचित जर जागेमध्ये काही वाढ झाली किंवा नवीन पदे त्यामध्ये अंतर्भाव करण्यात आली तर त्या बाबतीतचं अपडेट नक्कीच नंतर येऊ शकतं. तरी तुम्ही तुमच्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात नक्कीच करा. तर तुम्हाला आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये माहिती मिळाली असेल आणि बऱ्यापैकी ज्या गोष्टी तुम्हाला मला सांगायच्या होत्या त्या नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील. तर पुढच्या अपडेटसाठी आपण नक्कीच लवकर भेटूया. आत्ताचा हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. धन्यवाद.